हाय, नमस्कार सगळ्यांना आणि धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर मी काय केलेलं होतं, आपले रेशनचे तांदूळ नाही का, मोठे मोठे तांदूळ होते, तर ते तांदूळ भिजत घातले. 4 दिवस तांदूळ भिजत घातले आणि दररोज त्याचं पाणी बदललं. त्याच्यानंतर ते तांदूळ आहे ना, सुकवले मी कापडावरती, फॅनखाली सुकवले आणि मग ते मी मिक्सरला बारीक केले आणि चाळून घेतल्यानंतर मग ते खाली जे बारीक पीठ झालं ना आणि वरचं मोठं मोठं होतं ते टाकून दिलं आणि जे बारीक पीठ होतं ना त्याच्यामध्ये परत गूळ बारीक करून गूळ घातला. परत ते मिक्सरला फिरवल्यानंतर ते पीठ कसं तयार झालं तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे अशा प्रकारे हे पीठ तयार झालेलं आहे. तर आता ना मी त्याची बनवणार आहे अनारसे. तर बघूया आता त्याचे अनारसे कसे तयार होतात. एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. तर आमच्याकडे काय झालेलं आहे, खसखस नाही आणि मला जायचं आहे घरी, तर खसखस नाही. मग ते तसंच तळून बघणार आहे मी 2-4. तर कसे होतात बघूया आपण, बॅक कॅमेऱ्याने बघूया आपण कसे होतात ते. तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी आणि 2-3 करून बघते. नाही फुटले तर नशीब म्हणायचं आणि फुटले तर काय नशीबच म्हणायचं. तर बघूया आपण कसे होतात ते. तर हे आपल्याला हे ना चांगलं ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचं आहे. तुटलं नाही किंवा असं फुटलेलं नाही. हा जरा काय झालं, लगेच पलटलं. आणि हे बघा, कशी डाळी सुटलेली आहे. दाखव सुरमई करून काढून दाखवते. हे बघा कसे पदर सुटलेले आहेत. मला वाटलं पण नव्हतं एवढे चांगले होतील म्हणून, पण छान झालेले आहेत बघा अनारसे. या प्रकारे नक्की करून बघा आणि कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा. सगळं अंदाजाने घातलेलं आहे. म्हणजे तांदूळ आणि गूळ सगळं अंदाजाने घातलेलं आहे. मी काय असं मोजून मापून काय घातलेलं नाही. छान झाले, कुरकुरीत झाले जरा. मला आवडले म्हणजे संपले, कोणाला आवडत नाही तर नाही आवडत, कारण हा पदार्थ माझ्या आवडीचा आहे. त्यामुळं चावू दे मन नाही तर नाही, मला आवडतो लोकांना.